सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शेतकरी बांधवांनो, सावध व्हा. आता सायबर गुन्हेगारांच्या रडारवर तुम्ही आहात. तुम्हाला फेक लिंक पाठवून तुमचं खातं केलं जाईल खाली. मोबाईलवर आलेली पीएम किसान योजनेची लिंक करेल तुमचा घाट. राज्याच्या कृषी मंत्र्यांसह अनेकांना बसलाय फटका. नाशिकच्या त्र्यंबक रोड दुडगाव येथील हे आहे शेतकरी रामभाऊ चव्हाण. 2 दिवसांपूर्वी यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप ग्रुपवर पीएम किसान योजनेची लिंक आली. त्यांनी ही लिंक शेतकऱ्यांच्या योजनेशी संबंधित असल्यानं ओपन केली. मात्र ही लिंक ओपन करताच त्यांचा मोबाईल हॅक झाला आणि त्यांच्या अकाउंटमधून 2 लाख रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. हा मेसेज बघितल्यानंतर ते पूर्णपणे गोंधळले. या गोंधळातून ते बाहेर पडत नाही तोच त्यांना त्यांच्या मित्रांचे दुसऱ्या नंबरवरून फोन सुरू झाले आणि त्यांच्या मोबाईलहून याच पीएम किसान योजनेची लिंक फॉरवर्ड होत असल्याची माहिती देण्यात आली. हे सगळं घडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपला मोबाईल हॅक झाला आहे, आपली फसवणूक झाली आणि त्यानंतर त्यांनी थेट पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. नाव रामछगन चव्हाण. मला एक पीएम किसान म्हणून एक लिंक आली होती आणि ती लिंक ओपन केली आणि म्हणजे पूर्ण ग्रुपला आली. ग्रुपमध्ये 1-2 जणांनी ओपन केली. मग मी बी ओपन करून बघितली. म्हणजे मला कोणतरी आमच्या ग्रुपमधल्याने पाठवलं असं वाटलं. ती क्लिक केल्या माझा मोबाईल हँग झाला. हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते 2.5 लाख रुपये. त्याच्यातले एकदा 99,000 रुपये गेले, एकदा 99,900 रुपये कट झाली. मग मला ते कळालं आणि मी नंतर माझ्याकडं काही नाही टाचन पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं, काहीच नाही. मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं तेव्हा बाकीचे 50,000 रुपये वाचले. रामभाऊ चव्हाण यांच्यासारखेच नाशिक जिल्ह्यात हजारो शेतकरी आहे ज्यांची या पीएम किसान योजना लिंकच्या माध्यमातून फसवणूक झाली. यात कुणाचे 2 लाख, कुणाचे 1,10,000 तर कुणाचे 40,000 रुपये त्यांच्या अकाउंटमधून गायब झाले आहे. इतकंच नाही तर असे असंख्य शेतकरी आहे की ज्यांच्या अकाउंटहून 1,000, 2,000, 5,000 रुपये गायब झाले आहेत. मात्र ही रक्कम थोडी असल्यानं हे शेतकरी तक्रार करण्यासाठी पुढे आलेले नाही. विषय असा आहे की आता आपण जे म्हटले पीएम किसान योजनेची लिंक अशी PDF प्रत्येक मोबाईलवरती व्हायरल झाली आणि ती व्हायरल झाल्यानंतर ती PDFला टच केल्यानंतर पूर्ण मोबाईलचा ॲक्सेस हा संबंधित हॅकरकडे जातो आणि त्या हॅकरकडे गेल्यानंतर जो अकाउंट होल्डर मोबाईल होल्डर असतो त्याच्या मोबाईल जो अकाउंटला लिंक असेल तर त्याच्या अकाउंटले सगळे पैसे हे निघून जातात आणि ते कुठे जातात त्याचं कुठेही रेकॉर्ड येत नाही. आता हे बघा, हे रामभाऊ चव्हाण यांचे 2 लाख रुपये गेले, समोर कुठल्या अकाउंटला गेले याचं कुठेही दिसत नाही, कोणाला गेले त्याचं काही विवरण येत नाही. तर आम्ही याची सायबर सेलला कंप्लेंट केलेली आहे. हे असे नाशिक तालुक्यामध्ये बरेच, बिल्लोळीला पैसे गेले 1,16,000, दुडगावला 2 लाख रुपये गेले, असे नाशिक तालुक्यामध्ये बरेच. आणि नुसते शेतकऱ्यांचेच पैसे नाही गेले तर बिल्डर लोकांचे सुद्धा पैसे गेलेले आहेत. आणि यामध्ये ह्या फक्त मोठ्या रकमा आहेत, पण ज्यांचे 2-2, 2,500 हजार रुपये असतात ते सामान्य शेतकरी असतात, तर तो फार मोठा घोटाळा असू शकतो. तर याची आमची कृषी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की याची चांगली चौकशी व्हावी आणि ह्या गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पैसे परत मिळाले पाहिजे. कारण ते हॅकर अशा पद्धतीने हायटेक यंत्रणा वापरून गोरगरीब जनतेचे पैसे हॅक करतायत. तर हे कुठेतरी याला आळा बसला पाहिजे अशी आमची मागणी. माझं नाव भगवान नामदेव चव्हाण, मी राहणार दुडगाव. काल सकाळी 11 वाजता पीएम किसान अशी एक लिंक आली होती मोबाईलवर. तर काही लोकांनी ती ओपन केली, मी पण ती ओपन केली, पण माझ्या भावाचे पैसे कट व्हायला लागले. 2 लाख रुपये कट झाले, 99,000 असे 2 टाईम कट झाले. तेवढ्यात मी माझा मोबाईल स्विच ऑफ केला, ऑफलाईन केला, तर ते माझे पैसे वाचले. पण असे आमच्या गावात 3 केसेस झालेले आहे. एकाचे 40,000 आहे, एकाचे 5,000 आहे आणि माझ्या भावाचे 99,000 रुपये. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या या सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर असून अशाच लिंकनं शेतकरीच नाही तर नाशिकमधील एका बांधकाम व्यावसायिकानं देखील ही लिंक ओपन केल्यानं त्यांच्या अकाउंटहून तब्बल 15 लाख रुपये गायब झाल्याची तक्रार नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाली. हा फ्रॉड नेमका कसा होतो आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी नाशिकच्या सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. नमस्कार, मी सुभाष ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.
PM किसान योजना .apk. अशी एक प्रकारची फाईल येते. तर ती फाईल ऑटो सेंड केली जाते. म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पाठवली काय पाठवावीच लागत नाही, ती ऑटो सेंड आपोआप ती जेवढ्या ग्रुपमध्ये आहे तेवढ्या ती पुढे जाते. आणि लोक उत्सुकतेपोटी क्लिक करतात की PM किसान योजना काय बाबा, क्लिक करतात. जशी क्लिक केली की त्याच्यामागे हिडन किंवा एक लपवलेला प्रोग्राम असतो. तो लपवलेला प्रोग्राम तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतो आपोआप आणि तो कार्य करायला सुरुवात करतो. तो काय कार्य करतो? तो गुप्त राहतो, हिडन राहतो. तो तुमच्याकडे आलेले सर्व SMS पुढे फॉरवर्ड करतो, SMS फॉरवर्डिंग करतो तो. आणि मग तिकडे बसलेले जे फ्रॉडस्टर आहेत ते काय करतात, तुमचे जे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तुमचे जे आहेत त्याच्यावर ते पर्चेसिंग करतात आणि त्याचा जो OTP येतो तो OTP त्यांना परस्पर मिळतो. आणि त्या OTP आला की त्या OTPद्वारे ते पैसे काढून घेतात. अशा प्रकारे ही फसवणूक होत आहे. अनेक ग्रुपमध्ये अनेक लोकांकडे ती जाते. एक आमच्याकडे एक बिल्डरची आहे तक्रार. त्यांना रात्री ती PDF फाईल आली, त्यांनी ती डिलीट पण केली नंतर, पण ती ओपन केली अगोदर, नंतर डिलीट केली. पण ती डिलीट केली तरी देखील तो प्रोग्राम हिडन मागे चालू राहिला. रात्री ते झोपले, सकाळी उठून ज्यावेळी बघितले त्यांना ते SMS आले होते, OTPचे सर्व झाले होते आणि खात्यातून 15 लाख रुपये गेले होते. तर सर्वांना माझी नागरिकांना विनंती अशी आहे की APK फाईल आली की ओपन न करता डिलीट करणे. आणि त्यावर सर्वात अजून एक उपाय आहे. भारत सरकारने कवच 2 नावाचं एक स्कॅनिंग ॲप काढलेलं आहे मोबाईलसाठी, स्पेशली विशेषतः मोबाईलसाठी स्कॅनिंग ॲप आहे. ते गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. सर्वांनी ते डाउनलोड करून घ्यावं. त्याने स्कॅन केलं की ते तुमच्याकडे सस्पेक्टेड ॲप किती आहेत ते दाखवतं. तर ते सस्पेक्टेड ॲप जेवढे आहेत तेवढे तुम्ही डिलीट करू शकता. म्हणजे तुम्हाला त्याची भीती राहणार नाही. शक्यतो APK ॲप तुम्ही APK फाईल डाउनलोड करू नका. कवच 2 हे तुमच्याकडे स्कॅनिंगचं ॲप ठेवा. धक्कादायक बाब म्हणजे शेतकरी बांधकाम व्यावसायिकांना ज्या प्रकारे या सायबर गुन्हेगारांनी गंडा घातलाय, त्याच प्रकारे राज्याचे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांना देखील सायबर गुन्हेगारांच्या या स्कॅमचा फटका बसलाय. कोकाटे यांना देखील अशाच प्रकारे एक लिंक मिळाली. त्यांनी ती ओपन करताच त्यांचा मोबाईल हॅक झाला. मात्र त्यांच्या वेळीच लक्षात आलं ना त्यांच्या अकाउंटवरील पैसे मात्र सायबर गुन्हेगारांना काढता आले नाही. त्यामुळे ज्या सायबर गुन्हेगारांच्या नजरेतून शेतकरी, बांधकाम व्यावसायिक आणि मंत्रीही सुटले नाही, त्या सायबर गुन्हेगारांच्या नजरेतून वाचायचं असेल तर खबरदारी घेणं हाच उपाय आहे. तर पोलीस या प्रकरणात आता कितपत छडा लावतील यावर मात्र प्रश्नचिन्हच आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.